चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. सुंदर असं कटफळ केसरी मैदान आज कटफळ येथे पार पडलं. या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत पिस्टन 2211 आणि त्यासोबत पाहायला वादळ. बापू नमस्कार. काय सांगेल, काय आनंद आहे आज? आनंद म्हणजे पिस्टनला दिवसातून एक नंबर झाला. हा, ते आनंद वेगळाच आणि ते बी तिने फेर यांनी अंतर्निस काढ. एक प्रकारे काय म्हणजे एक नंबरची प्रतीक्षा बरीचशी दिवसाची होती आणि आज ती संपली म्हणावं लागेल. हो हो, एक नंबरची प्रतीक्षा दिवसात संपली आणि ते पण पिस्टन. मला वाटतं मोठं मैदान कुठलं तरी आहे ते बघावं आणि तुम्हाला एक नंबर करून द्यावा. असं कसं नियोजन झालेलं आजचं वादळ सोबत? नाही, ते काल अचानक ओमकार नियोजन केलं. म्हणलं उद्या गाडी पळवायची आहे. बर, आज सोन्या पळवायचा होता. ओमकार म्हणा नाही ही गाडी पळवू. बर, त्याने नियोजन केलं आणि त्याच गाडी फायनलला राहून एक नंबर केला. मोठं मैदान म्हटलं पिस्टन कधीच नाराज करत नाही. आज वरचा इतिहास आहे. कारण मला वाटते जेवढी मोठी मैदान झाले तिथं पिस्टन गुलाल घेतला झालेला काल ओमकारने अचानक सांगितलं की उद्या गाडी पळणार आहे. पायरा नाही सांगितलं पण म्हणलं गाडी पळवलं उद्या इथं. मैदान कशा रीतीने झालं? मला वाटते मोकाशी सरांनी प्रथमच मैदान भरवलं. काय समाधान आहे? नाही समाधान म्हणजे मैदानाचे एक नंबर केलं. हा, बसायला सगळ्यांची सगळ्यांची सोय केली बसायची. बरोबर. नंतर पुढे अंतर पण लोकांना थांबून गेलं. एक प्रकारे वेगळं नियोजन झालं असं क्वचित पाहायला मिळतं मैदानामध्ये आपल्याला. हे प्रॉब्लेम नाही पुढे. आजचं पायऱ्याचं वादळ बरोबर या आधी पडली का जोडी? कसं काय नियोजन? आज पहिल्यांदाच पळाले. पहिल्यांदाच पडली आणि पहिल्यांदाच प्रथम क्रमांक पटकवला. सुट्टा नाही काय. सनी ड्रायव्हर कायम तुमच्या गाडीवर असतात. काय सांगताल सनी दादाबद्दल? काय सांगाल? सनी म्हणजे ओमकारच्या भावा त्याचे. हा, आणि ते घरातलाच माणूस आहे आणि त्यांनीच याला पिस्टनला घडवलेलं आहे. लहानच मोठं त्यांनीच केलेलं आहे. बरं. पुणे आणि पिस्टन दोन्ही पण टॉपचे पळतात आणि नियोजन बद्दल चाललंय हे तुमचं कसं कायच नियोजन लागते? नाही, नियोजन ओमकारच करतो. हा, आणि आम्ही गॅपनीच पळवतो. बर. 5-6 दिवस गॅपनीच पळवतो. साधारणतः मला वाटते परवा वाढदिवस झाला तुमचा. वाढदिवसाचं गिफ्ट दिलं म्हणावं लागेल. दादा नमस्कार. काय सांगाल, काय कशा पद्धतीने गाडी पाहिली आज? चांगली गाडी पळाली, अंतरात गाडी पळाली. हा, तरी सनी दादा वादळ आणि पिस्टनची जोडी प्रथमच तुम्ही चालवली. काय वेगळे पण जाणवले या जोडी? आज गाडीला दोन्ही बैलांना तळ जास्त काढते गाडी आणि खालून तळातनच जास्त गाडी पळाली. अंतर टाकत खालूनच अंतर काढत पळाली. आणि एक प्रकारे मैदान कशा रीतीने झालं? मैदानात आता मैदानाबद्दल आता काय बोला तेवढं कमीच. मैदान एक नंबर झालं. ड्रायव्हर होता त्यामुळे काय अनुभव होता? मग कारण ड्रायव्हर सगळ्यात जास्त बैलगाडीवर म्हणजे मालक तर सहभाग असतोच पण ड्रायव्हर महत्वाचा असतो. आज लाईटीचं एकदम उत्तम सोय होती. खालून वरपर्यंत सोय होती. फाट्या एकदम स्पष्टपणे दिसत होत्या. जसा उजेड असतो त्या प्रकारे अडथळा निर्माण नाही आला. सनद साहेब आहेत आपल्या समोर. अप्रतिम नियोजन केलं आज सर्व कमिटीने. नियोजन मस्त झालं. परवा तुम्ही बाईट घेतली त्याप्रमाणे मैदानाचे जे नियोजन झालं होतं त्याप्रमाणे एकदम व्यवस्थित मैदान पार पडलं. एक निकाल आमच्याकडून चुकला, तो पण आम्ही क्वार्टर फायनलचा निकाल परत दुरुस्त करून दिला. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्या प्रमाणात जे मैदान पार पडलं आज, आपण परवा बाईट मध्ये सांगितलं एखादी एक सुद्धा गाडी फसणार नाही. 99% गाड्या फसणार. एखादी गाडी फसली तर फसेल. ती पण गाडी एक फसली कारण एकच की पब्लिकनं दोन्ही साईडनं फिल्डिंग लागल्यामुळे गाड्या एखाद्या गुतल्या म्हणून तो ऍक्सिडेंट झाला नाही. तर एक सुद्धा ऍक्सिडेंट मैदान झाला नाही. अशा पद्धतीने मैदान चांगलं पार पडलं. क्वार्टर फायनलला गाडी होती 2 नंबरला उतरलेली. का पळवली नाही म्हणजे कसं काय? नाही, गाडीचं काय आता मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे उद्या टाकेल. बैलाला परवा दिवशी पत्री केली. पायाने उठता सुद्धा येत नव्हतं. मोबाईल स्विच ऑफ झाला. आता तो व्हिडिओ दाखला असता तरी पण तो त्या जिद्दीवर जो पळाला त्याने आज समाधान केलं. कसं होतं, पायरा येत होत नाही. पायरा झालाय तर पळू ह्या हिशोबाने आम्ही गाडी हाणली ती. नशिबाने क्वार्टर फायनलला गुलाल मिळाला. त्यात आम्ही समाधान बैलाला परवा दिवशी उठता येत नव्हतं. आज क्वार्टर सेमीपर्यंत पळाला त्यातच समाधान आहे. आणि आम्हाला गाडीला तुफान स्पीड लागलेलं गटाला पिस्टन आणि पोपटावर दिसेल का आम्हाला? घरची बैल होती. घरची एका दिवशी पळेल नक्की 100% आमच्या बंधुराच्या लग्नात पिस्टन प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित. हा, ती पाहिली मी व्हिडिओ. बैल समोरच्याला आपण कधी मागतो आपल्याला वाटते आपण त्या बैलाबरोबर पळू शकतो. मला आजपर्यंत वाटत नव्हतं की आपला बैल त्या बैलाबरोबर पळेल.
म्हणजे त्यामुळे आम्ही त्यांना म्हणलं नाही की आपण गाडी हाणू. ज्या दिवशी नवीन बैल घेतला त्या दिवशी बाप्पू म्हणला आपण बाप्पू ह्या गाडीबरोबर बैलाबरोबर गाडी पळेल. कसं होतं विनाकारण बैल मागून मार खाण्यात काय अर्थ नाही. बैल किती पळतो हे लक्षात घेऊनच नंतर पायऱ्या केलं पाहिजे. अगदी शांत संयमी बैलगाडी मालक आहेत आणि 2 हिरे लाभलेत म्हणावं लागेल. नाही 2 हिरे लाभले तर ज्या दिवशी बैल मागितला त्या दिवशी बैल दिला असता पण बाप्पूंनी सांगावं होता की बैल मागितला म्हणून. आता मागितला मागच्या महिन्यात तो पण नवीन बैल घेतल्यानंतर. बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे सगळे घरातले समज सगळे. दादा खूप सुंदर मुलाखत दिली आणि नक्कीच भविष्यासाठी शुभेच्छा आणि काय काय आनंद आहे आज. एक नंबर विशेष नाही आज पान फेडलं डोळ्याचं पाहिलं. काय सांगाल पिस्टन बद्दल काय सांगाल. पिस्टन बद्दल काय सगळं महाराष्ट्राला माहिती आहे, काय गरजच नाही. सर्व अपेक्षा पूर्ण करतोय.